नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती सर्व सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात, म्हणजे सरळ चाचणी स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. सोबत फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर थोडक्यात कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवालाच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. जून 2026 मध्ये चर्चेत आलेल्या व्हेनेझुएला या देशाची अधिकृत भाषा कोणती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, स्पॅनिश. दुसरा प्रश्न, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डेस्ली रॉड्रिग्स. तर महत्वाची माहिती, व्हेनेझुएला चर्चेत का आला? कारण या ठिकाणी भूकंप झाला नुकताच. तर भौगोलिक व राजकीय पार्श्वभूमी, राजधानी आहे व्हेनेझुएला या देशाची कॅराकस, चलन आहे बोलिव्हर आणि विस्तार आहे, एकूण क्षेत्रफळ आहे 9,16,445 किलोमीटर वर्ग किंवा वर्ग किलोमीटर, आणि इथली लोकसंख्या 3 कोटींपेक्षा जास्त आहे, जी की आपल्या महाराष्ट्रातील एक शहर मुंबई या शहरा एवढी आहे अख्ख्या देशाची. त्यावरून तुम्ही समजू शकता की या देश आणि आपल्या इथली लोकसंख्या. पुढचा प्रश्न क्रमांक 3, जून 2026 मध्ये जपानला धडक देणाऱ्या मेघाला आणि हिगोस या वादळांना काय म्हटले जाते? तर यांना टायफून असं म्हटलं जातं. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, अटलांटिक आणि पूर्वोत्तर प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या तीव्र चक्रीवादळांना काय म्हणतात? तर यांना हरिकेन असं म्हणतात. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चक्रीवादळांची प्रादेशिक नावे नेहमी लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारले जातात. टायफून हे उत्तर पश्चिम प्रशांत महासागरात, उदाहरणार्थ जपान, चीन आणि फिलिपिन्स या देशाजवळ तयार होणाऱ्या वादळांना टायफून असं म्हणतात. तर हरिकेन अटलांटिक आणि पूर्वोत्तर प्रशांत महासागरात, उदाहरणार्थ अमेरिकेच्या परिसरात या नावाने हे ओळखले जाते, हरिकेन या नावाने. तर सायक्लोन कशाला म्हणतात? आपल्या हिंदी महासागरात आणि दक्षिण पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या वादळांना सायक्लोन किंवा चक्रीवादळ असं म्हणतात. पाचवा प्रश्न, वर्ल्डचे बेस्ट स्कूल प्राइज 2026 च्या पहिल्या 10 शाळांमध्ये भारतातील किती शाळांची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, 7 शाळा. सहावा प्रश्न, जागतिक स्तरावरील वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे T4 एज्युकेशन, ऑप्शन सी. शिक्षण क्षेत्रात भारताचा जागतिक डंका, महत्वाचे मुद्दे. ऐतिहासिक सहभाग, या पुरस्काराचा इतिहासात पहिल्या 10 मध्ये एकाच वेळी 7 शाळा शॉर्टलिस्ट होणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. कोणत्याही देशाचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च सहभाग आहे? संस्थेचे मुख्यालय, हा पुरस्कार आयोजित करणाऱ्या T4 एज्युकेशन या संस्थेचे मुख्यालय युनायटेड किंगडम म्हणजे UK या ठिकाणी आहे. सातवा प्रश्न, NCBच्या 2026 च्या अहवालानुसार अफगाणिस्तानला मागे टाकून जगातील अफूचा प्रमुख स्रोत कोणता देश बनला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, म्यानमार किंवा बर्मा, किंवा आपण त्याला ब्रह्मदेश असं म्हणतो, आपल्या बाजूचा देश. प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 26 जून रोजी नवी दिल्लीत कोणत्या संस्थेच्या व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ऑप्शन बी. तर अंमली पदार्थ नियंत्रण आणि सुरक्षा, महत्वाचे मुद्दे, भारतावर परिणाम याचा काय झालेला आहे? तर म्यानमारमध्ये अफूचे उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे भारताच्या पूर्व सीमेवर म्हणजे ईशान्येकडील राज्यामध्ये त्याचा थेट नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तर याची पार्श्वभूमी वर्ष 2022 मध्ये अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारने अंमली पदार्थांच्या शेतीवर आणि उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातल्यामुळे म्यानमार आता अव्वल स्थानी आला आहे. म्हणजे तालिबान सरकार खर तर त्याच्या अगोदर जे सरकार होतं त्याच्यापेक्षा चांगलं सरकार या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे, हे यामधून दिसतंय. तर एनसीबीची स्थापना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना 17 मार्च 1986 रोजी करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 9, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार 61 युनिकॉर्न कंपन्यांसह भारत जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, चौथ्या. प्रश्न क्रमांक 10, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार सर्वाधिक 806 युनिकॉर्न कंपन्यांसह कोणता देश अव्वल स्थानी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. प्रश्न क्रमांक 11, हुरून युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार भारतातील अग्रगण्य आणि सर्वात मोठे युनिकॉर्न केंद्र कोणते शहर राहिले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळुरू, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 12, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात मूल्यवान युनिकॉर्न ठरलेली आर्थोपिक कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर महत्वाची माहिती बघा, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 याच्याबद्दल जागतिक स्टार्टअप आणि आर्थिक घडामोडी. तर जागतिक स्थिती आहे या अहवालानुसार जगभरातील 52 देशांमध्ये एकूण 16,000 किंवा 1603 युनिकॉर्न नोंदवले गेले आहेत. सर्व युनिकॉर्नचे एकत्रित मूल्यांकन 43% वाढून 8 ट्रिलियन अमेरिकी डॉलर झाले आहे. तर AI चा दबदबा, एकूण युनिकॉर्न पैकी 215 युनिकॉर्न हे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील असून एकूण जागतिक मूल्यांकनात त्यांचा वाटा तब्बल 36% आहे. तर देशांची नवीन क्रमवारी, अमेरिका 806, चीन 381, युनायटेड किंगडम 70 आणि भारत 61. 13वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोणत्या देशाच्या दौऱ्यात व्हिक्टोरिया येथील राष्ट्रीय वनस्पती उद्यानाला भेट दिली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सेल्सियस. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी व पर्यावरण दौऱ्याचे ठिकाण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्सियस प्रजासत्ताकच्या व्हिक्टोरिया या राजधानीच्या शहराला भेट दिली. राष्ट्रीय वनस्पती उद्यान, या भेटी दरम्यान त्यांनी तेथील ऐतिहासिक सेल्सियस राष्ट्रीय वनस्पती उद्यानाला भेट दिली. आता या ठिकाणी भेटीचं महत्व काय आहे ते बघा. जोनाथन नावाचं एक कासव या उद्यानात आहे, ज्याचं वय 194 वर्ष आहे. आणि जोनाथन नावाचे हे महाकाय कासव, ज्याची जगातील सर्वात वयस्कर जिवंत भूचर जीव म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. कारण सगळ्यात जगात अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या सजीवांपैकी सर्वात वयस्कर जीव म्हणजे जोनाथन कासव, ज्याचं वय 194 वर्ष आहे. चौदावा प्रश्न, प्रसिद्ध AI संस्था ओपन AI ने भारतातील ऑपरेशनसाठी पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रभजीत सिंग, ऑप्शन बी. 15वा प्रश्न, ओपन AI चे नवनियुक्त भारत प्रमुख प्रभजीत सिंग हे यापूर्वी कोणत्या कंपनीचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष होते? तर हे होते उबेर या कंपनीचे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 16, अंतराळातील लघुग्रहांच्या संभाव्य धोक्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 30 जून रोजी कोणता दिवस पाळला जातो? तर 30 जून रोजी जागतिक लघुग्रह दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 17, संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशनने कोणत्या वर्षापासून अधिकृतपणे 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिन म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2016, ऑप्शन बी. महत्वाची माहिती, खगोलशास्त्र आणि पृथ्वीचे संरक्षण. मुख्य उद्देश, अंतराळातून पृथ्वीकडे येणाऱ्या लघुग्रहांचे धोके, त्यांचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान आणि पृथ्वीच्या संरक्षणाबद्दल सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, 30 जून 1908 रोजी रशियातील सायबेरिया येथील तुंगुस्का नदीजवळ आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा लघुग्रह आघात झाला होता. या घटनेची आठवण म्हणून हा दिवस निवडण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 18, संसदीय शासन प्रणालीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी 30 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय संसदीय दिन, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 19, आंतरराष्ट्रीय संसदीय दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघ म्हणजे IPU च्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1889. माफ करा, करेक्ट 1889. ऑप्शन ए. ठीक आहे, मराठीत आकडे असल्यामुळे कन्फ्युजन झालं. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. संसदीय प्रणाली आणि लोकशाहीचा प्रसार. आंतरराष्ट्रीय संसदीय दिन 30 जून. हा दिवस जगभरातील संसदीय प्रणालीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याची आणि संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची संधी देतो. तर IPU ची स्थापना 30 जून 1889 रोजी जगभरातील संसदांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या इंटर पार्लमेंटरी युनियनची स्थापना झाली होती. संयुक्त राष्ट्र महासभेने 2018 मध्ये ठराव मंजूर करून हा दिवस साजरा करण्यास अधिकृत सुरुवात केली. तर मित्रांनो, हे होते 29 जूनच्या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न. हे 19 महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. यामध्ये आणखी 19 प्रश्न आपण जसे काही अंतर्भूत केलेले आहे, म्हणजे खूप कमी वेळात जास्त माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडी याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. दररोज मोफत PDF मिळवा. आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यासाठी जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सराव चाचणीने तुम्ही प्रश्न याचे उत्तर सोडून सराव करू शकता. तर तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.